नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. शहापूर केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान आज संपन्न होत आहे. मोठं मैदान आहे. बैलगाडा प्रेक्षकांनी आजचं मैदान नक्की बघा, कारण रती महारथी टॉपचे नंदी या मैदानात दाखल होणार आहेत. तसेच या मैदानाचे लाईव्ह लॉट काल रात्री मित्रांनो काढण्यात आले. तर या लाईव्ह लॉटमध्ये काही टॉप नंदींचे गट व्हिडिओमार्फत बघूया. गट क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 6मध्ये जो नंदी घाटावरती सुद्धा टॉपमध्ये पळतो आणि बिंजोडला सुद्धा टॉपमध्ये आहे, असा पाळेगावचा बादल आपला पळताना दिसणार आहे. त्याच्यानंतर गट क्रमांक 2 मध्ये तास क्रमांक 4वरून आणि गट क्रमांक 18मध्ये तास क्रमांक 5वरून कुमार रणवीर रावळवे पाटील आडवली कल्याण या नावाने चिठ्ठी आहे. या गटात आपल्या सर्वांचा लाडका मथुर आपल्याला पळताना दिसेल, किंवा शारजा 1001 जर मैदानात आला, काल बिंजोडला पाळला होता परंतु आज आला, तर शारजा देखील पळताना दिसेल. याच्यानंतर मित्रांनो संतोष तोडकर यांचा सुंदर किंवा मल्हार आपल्या गट क्रमांक 13 मध्ये तास क्रमांक 7वरून पळताना दिसेल, किंवा मित्रांनो साई त्यांच्या दावणीतील कोणताही नंदी या मैदानात पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर सचिन शेट गर्दे यांच्या नावाने देखील गट क्रमांक 14 मध्ये तास क्रमांक 4वरती चिठ्ठी आहे. जर सचिन शेट यांनी मुंबईमध्ये जर उद्या नंदी उतरवले असतील, तर त्यांच्या दावणीतील नंदी त्यांच्या नावावर जे नंदी पळणार ते आपल्या गट क्रमांक 14 मध्ये तास क्रमांक 4वरून पळताना दिसतील. त्याच्यानंतर नाशिकचा पक्ष आपल्या गट क्रमांक 16 मध्ये तास क्रमांक 4वरून पळताना दिसणार आहे. त्याच्यानंतर परेश भंडारी यांच्या नावाने गट क्रमांक 23 मध्ये गट क्रमांक 29 मध्ये तास क्रमांक 6वरती चिठ्ठी आहे. या गटामध्ये आपल्या त्यांच्या गावातील नंदी पळताना दिसू शकतात. त्याच्यानंतर मुंबईमध्ये एक टॉपला नाव आहे DSP ग्रुप. गट क्रमांक 27 मध्ये तास क्रमांक 4वरून चिठ्ठी निघाली आहे. तर या गटामध्ये आपला DS ग्रुप यांच्या दावणीतील नंदी पळताना दिसतील. त्याच्यानंतर मुंबई बिंजोड गाजवणारा आणि घाटावरती सुद्धा ज्या नंदीचं वर्चस्व आहे असा मिलिंद शेठ पाटील कोसगाव यांचा भुंगाडून आपला गट क्रमांक 30 मध्ये तास क्रमांक 2वरून पळताना दिसणार आहे. आणि त्याच गटात गट क्रमांक 30 मध्ये तास क्रमांक 6वरून शंभू 12-13 अकालदा राऊत यांचा थारचा मानकरी शंभू मित्रांनो आपला पळताना दिसणार आहे. एकाच गटात दोन्ही चिठ्ठ्या आल्या आहेत, शंभू आणि भुंगाडांचे सुद्धा. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मथुर मित्रांनो, मथुरचा गट सांगितला आहे 18 आणि 2. तर आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर या मैदानात पळणार का? तर मित्रांनो बाकासूर पाळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, कारण बाकासूर कालच 1 नंबर केला आहे. बाकासूरने मैदान गाजवलं कालचं शिरंबेचं. बघूया मित्रांनो आज बाकासूर येते का, नियोजन झालं तर धप्पा असू शकतो, परंतु मला वाटतं बाकासूर आता आरामावरतीच असेल. आज अपडेट आली तर सांगेलच. तर व्हिडिओ आवडली तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच महत्त्वपूर्ण टॉप अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात. हेलिकॉप्टर बायजाच्या नावाने देखील गट क्रमांक 13 मध्ये तास क्रमांक 6वरती चिठ्ठी आहे. त्यांच्या दावणीतील नंदी आपला या मैदानात पळताना दिसू शकतो. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बैलगाडी क्षेत्रातील सर्व टॉपचे अपडेट आपल्या चॅनलवरती नेहमी येत असतात. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नोटिफिकेशनवर क्लिक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.